प्रत्येकाला हवी असते एक मिठी हक्काची, जिथे थांबतं डोळ्यातलं रडणं, काळजाचं धडधडणं आणि अशी मिठी जी असते अस्वस्थ आधाराची, जिथे संपते धाव सैरभैर विचारांची. आणि अशा मिठीत एखाद्याचं जग सामावलेलं असतं, तर एखाद्याने त्याच मिठीत जग जिंकलेलं असतं. जसं की आईच्या कुशीत गेल्यावर एकदम शांत आणि सुरक्षित वाटायचं. आपल्या आईची मिठी म्हणजे एकदम उबदार जागा, जिथं मन, शरीर आणि आत्मा या तिन्हींना पण एकदम शांती मिळते. आईच्या कुशीत गेल्यावर मनाला खरी विश्रांती मिळते आणि भीती हरवून धीर आणि संकटाशी लढण्यासाठी ताकद मिळते. आणि आई आता देवाघरी गेल्यानंतर उन्हामध्ये चटके बसत असताना जी आपल्या सोबत असते ना, ती आपली सावली असते. आणि आयुष्याचे चटके बसत असताना आपल्यासोबत असतो तो आपला नवरा असतो. त्यामुळे पुरुषाची पात्रता त्याच्या बायकोकडे पाहून कळत असते बरं का. आणि नशिबाने नवरा चांगला भेटला ना, नवऱ्याच्या कुशीमध्ये गेल्यावर पण एकदम सुरक्षित आणि शांत वाटतं. त्याची बायको हसत खेळत असेल, आनंदी असेल, राणीसारखी राहत असेल ना, तर तो नवरा नक्कीच राजा माणूस असतो. आणि माझे फौजी साहेब पण राजा माणूस आहे बरं का, ते खूप जीव लावतात मला. नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर चला आता आंघोळ वगैरे झाली. आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी मी आता नाश्ता बनवते, कारण आकाशला कॉलेजला जायचं आहे सकाळ सकाळ. त्यामुळे त्याला नाश्ता बनवून देते. त्यानंतर मग बाहेरची रांगोळी काढते, देवपूजा करते निवांत. रात्रीचं हे पा सगळं आवरून ठेवलं होतं किचन वगैरे, त्यामुळे सकाळचं स्वयंपाक करायला बरं पडतं. रात्री साबुदाणा भिजू घातला होता ना, तिचं आता नाश्त्याला सगळ्यांना खिचडी बनवते. सकाळची देवपूजा झाल्यानंतर मी लागले आता नाश्ता बनवायला. रात्रीचा साबुदाणा भिजू घातला होता ना, छान भिजला पण होता. आणि साबुदाण्याची खिचडी घरात सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे 8 दिवसातून एकदा तरी मी साबुदाण्याची खिचडी बनवत असते सगळ्यांना. पाठीमागच्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या, छाया व्हिडिओ का टाकत नाही, काय झालंय? तर ताईंनो आजारी पडले होते जरा. त्यानंतर गावाला पण गेले होते एक दिवस. आणि आकाशचे बोर्डचे पेपर चालू आहेत ना 12वीचे, त्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडे जास्त असतं, कारण 12वीचे महत्त्वाचे पेपर येतं. आणि किती केलं तरी लेकरच येते, त्यामुळे त्याला सारखं असं टोकावं लागतं, अभ्यास कर बाबा, टाइमपास नको करू, तुझं महत्त्वाचं वर्ष आहे. तर त्यामुळे म्हणलं चला व्हिडिओचा गॅप झाला तरी काय हरकत नाही, कारण माझ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्या मला समजून घेतील अशी अपेक्षा करते, कारण बऱ्याचशा ताईंच्या मुलांचे पण 12वीचे पेपर आता चालू असतील. आता साबुदाण्याची खिचडी करायचं म्हणलं ना, खिचडीमध्ये बटाटा घातल्याशिवाय ती खिचडी खाऊशीच वाटत नाही. तर बटाटा उकडलेला नव्हता, त्यामुळे मी बटाट्याचे काप केले छोटे छोटे आणि ते कढईमध्ये आता थोडंसं तेलामध्ये ते काप घातलेत आणि पाण्याचा एक शिपका मारून ते झाकून ठेवलेत 5-10 मिनिटं. तर एकदम सॉफ्ट असे ते शिजले जातात. मग आता बटाटे छान वाफवले होते, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घातली आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ना, तर त्याचा कूट करून घातलाय. चवीनुसार मीठ घातलं आणि गावरान तुपामध्ये मस्त अशी खिचडी परतून घेतली. आकाशने खिचडी खाल्ली, डबा भरून तो घेऊन पण गेला, पेपरला जायचं होतं त्याला. राजूने खिचडी खाल्ली, तो पण गेला कंपनीमध्ये कामाला. आता फौजी साहेबांना आणि सागरला पण जायचं होतं. तर असं आहे, सकाळ सकाळी एवढी घाई गडबड चालू असते ना, नाश्ते बनवायचे, डबे बनवायचे आणि सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर बाकीचं काम तर किती असतं आपल्याला घरामध्ये. भांड्याचा पाळा एवढा पडलेला असतो, झाडू मारायचा, पोचा मारायचा, बाकीचं सगळं घर आवरायचं. इतर वेळी घरी कोणी असलं ना, तर मला ते आवरू लागतात बरं का, पण एवढ्यात कोणालाच टाईम नसतो, त्यामुळं मग मलाच आवरावं लागतं. त्यामुळं व्हिडिओचा सध्या आपला जरा थोडा गॅपच होतोय. दिवसभर एवढं काम होतं ना, त्यामुळे मी काही जास्त शूट घेतलं नाही, डायरेक्ट संध्याकाळी शूट घ्यायला लागले मी आता. तर फौजी साहेब संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर त्यांचं झाडांचं काम चालू झालं. त्यांना म्हणलं सूर्य मावळतीला गेलाय, झाडांना हात नका लावू. तर ते काय बोलले, अजून अंधार नाही पडला बाई, थोडंसं मला झाडं इकडे तिकडे ठेवू दे, कारण जे सावलीतले झाडं आहेत ना, त्यांना ऊन लागलं ना तर ते खराब होतात लगेच. त्यामुळे ज्या झाडांना जिथं ऊन लागते ना, ते झाडं ते आता सावलीला ठेवत होते. आणि फुलांचे झाडं थोडेसे असे उन्हाला ठेवत होते ते, म्हणजे सकाळचं कवळं ऊन लागतं ना त्यांना, तर अशा ठिकाणी ठेवत होते, कारण ते पण सावलीतलेच झाडं होते, पण त्यांना सकाळचं ऊन पाहिजे असतं, तरच त्याचे फुलं मग फुलतात. तर असे राजू आणि फौजी साहेब आता या झाडांची सेटिंग करत होते. तर दिवसभर वेळ मिळाला नाही ना, संध्याकाळी जरी ते घरी आले ना, तरी पण मग झाडांचं थोडंफार ते पाहतात, कारण झाडांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता इथून पुढं तरी, कारण उन्हाळा चालू झालाय ना, त्यामुळं थोडं जरी दुर्लक्ष झालं ना झाडांकडं, ते लगेच मग खराब होतात, जळतात. आता मी मागच्या महिन्यात गेले होते नर्सरीमध्ये, तेव्हा हे झाडं आणले होते. तर उन्हाळ्यामध्ये कसं फुलांचे झाडं पाहिले, बहरलेले झाडं पाहिले की छान वाटतं. त्यामुळं मी हे 3-4 झाडं असे फुलांचे आणले होते. आणि ह्या 3-4 झाडांना आहे ना कंटिन्यू फुलं राहतात बरं का, रोज फुलं असतात त्याला फुललेले.
खालच्या गार्डनमध्ये गलांडा, जास्वंदी भरपूर फुललेले आहेत बरं का. पण टेरेस गार्डनमध्ये फुलांची झाडं कमीच होते. त्यामुळं मी फुलांची झाडं घेऊन आले. आणि मी, फौजी साहेब, राजू टेरेसवरती होतो ना, तर हे पहा माझे रामलखन पण टेरेसवरती आले होते. तर फौजी साहेब गेले त्यांच्याकडं आणि आकाशला ते विचारत होते आता, की आज तुझा पेपर कसा गेला, काय झालं? आणि संध्याकाळचं हे वातावरण एवढं भारी असतं ना, ह्या वेळेस संध्याकाळचं सूर्यमावळतीच्या वेळेस आम्ही हमखास टेरेसवरती येतो. कारण सगळीकडे आकाशामध्ये लालिमा पसरलेली असती ना, खूप भारी वाटतं पाहायला. आणि हे पहा खाली झाडं लावायला जागा राहिली नाही ना खालच्या गार्डनमध्ये, तर मी इथं ह्या ग्रो बॅगमध्ये जास्वंदीचं झाड लावलं होतं. खूप मोठं फुल आहे याचं आणि हळदी कुंकाचा कलर आहे ना त्या फुलाचा, त्या फुलाकडं पाहिलं ना एवढं भारी वाटतं की बास. तर बाकीच्या जास्वंदीचे फुलं आहेत ना सकाळचं फुलतात बरं का, पण ह्या जास्वंदीचं फूल संध्याकाळी फुलतं. पहा याच्यामागं काय लॉजिक असेल काही माहीत नाही मला, पण ते फूल खूप भारी वाटत होतं. आणि आपल्या चाफ्याच्या झाडाला तर एवढे फुलं असतात ना, संध्याकाळचं टेरेसवरती आलं ना इतका सुगंध असतो ना टेरेसवरती की बास. आणि हे पहा आता राजू बरोबर माझ्याबरोबर फौजी साहेब बोलत होते आणि बोलता बोलता मस्त माझ्या लेकरांना ते झोका देत होते. त्याला माहितीच नाही म्हणा, मला काय माहिती मला काय माहिती म्हणा, आहे ना. बघ बाई दाजीची बाजू घेतली आहे का, भाऊ माझा आणि दाजीची बाजू. आईला भामटाय राव तू बी, हा ना. सगळं कोण फिरायचं वाळुटी सारखं. पण खरं मी आणलेलं नाही नाही मी आणलेलं आहे. काय बी खोटं. बघ तुझे पप्पा किती खोटं बोलत आहेत. हा रेड स्पायडर लिली. मी तर विचारली भाऊ ते त्या ताई काय बोलल्या माहितीये का, तिथे हात नुकलाव झाडांना संध्याकाळचं तिथे आहे ना कंद आहेत फक्त, अजून त्याला फुलं नाही आले, त्याच्यामुळे कळणार नाही की ते रेड स्पायडर आहे का कोणतं आहे. सामान घेऊन कशाला पैसे, सगळं सामान आहे सगळे कोथिंबीर तुम्ही दोघं जण घेऊन येता. चॉपिंग बोर्ड आणि हे पण चॉपिंग बोर्ड, त्यानंतर मी काढून ठेवलंय बेसन वगैरे सगळं आणा, काय ठेवू नका खाली. चाकू पण आण. मी काय म्हणते, उद्या ना कोथिंबीर वगैरे घालू आपण जरा आणि पालक पण टाकू थोडीशी, घरी टाकून है ना. आता छान आहे, थंडी कमी झाली ना, हे वातावरणात छान येतं. थंडीमध्ये टीका पडत चांगलं नाही पण आता छान येईल, है ना. हे झाड चांगलं झालं इकडे बघ ठेवलं, है ना. ते काय चॉपिंग बोर्ड आणले कांदा कापायला, दा टाकून. त्यांना माहित नाही चाकू कुठे हा चाकू नाही चालेल ना, हा थ्रेडवाला आहे. चालन ना, घे चालून कस तरी. नाही नाही हा दुसरे चाकू आहे. काय म्हणते बाई तू काय म्हणते मग पिल्या का बाई. मला आकाश काय म्हणतो माहितीये का, आकाश म्हणतो मम्मी तू एवढी गोरे आणि मी कस काय काळा. तू गाडीवर जातो कॉलेजला इकडं तिकडं, ती धूळ बसती, ऊन लागत, त्याच्यामुळे झालाय बाबू. नाही तर माझ्यासारखाच होता लहानपणी तू गोरा गोरा. है ना. परत कसं काय आकाश प्लेट आण ना खाली. तो बोलतो परत कसं गोरं व्हायचं आता. हे पहा फौजी साहेब बसले. हा ना, 10 वाजेपर्यंत उठणार नाही इथून. बरं आहे, चला आता चूल पेटून देईन राजू मला, मग मी लागते स्वयंपाकाला. आज काय काय मेनू. कढी पकोडा. कढी पकोडा, कढी पकोडा, चपाती आणि भात, है ना. चपाती पण करते ना, नुसती भाताची सवय नाही ना आपल्याला, है ना. एवढे बस का. तुम्ही इथं तयारी करा, तोपर्यंत मी दिवाबत्ती करून आले खाली. चालतंय आम्ही करतो लवकर. दिवाबत्तीचा टाइम झालाय, वर बसलो टाइमपास करत, थोडासा वेळ लवकर आले लगेच.
तापलं नसेल. ओय आपलं काय कळलं का मग उडू दे ना अंगावर इकडं. तिकडे कसं उडून ती हा तिकडे कसं काय उडत. मला माहिती आता गरम झालं त्याला असतं तरी उडाल नाही का कचरा माझ्या अंगावर. मला माहिती नाही उडत. तुला माहिती त्याला का? माहिती. हा तू डायरेक्ट त्याचा शाना. परत कर. वाचायला ना पाच तू ते टाकलं त्याला बघून तडतड वाजायला लागलं. ते कळायचं नाही ना त्याचं तापलंय का नाही तापलं. पाणी टाकू शकतो कळतच नाही तापलंय म्हणून. आणि ते थोडं बेसन पीठ सोडून ठेवलं जमत नाही तू का? बोट घाल बरं त्याच्यात. बोट पहिले काय? बोट घाल. तू घाल. कळलं ना तू म्हणते ना पाणी टाकावं लागेल हा बघू हे जीभ नाही तुझं घाल बघ तर वाजत ते. मला माहिती आहे. हा लय शास तू लय थाट येतो पळ. हे बघा भाजी खायची लगेच तयारी इथं श्वास घेऊन आलाय. अरे चाकू संग नको खेळू. लय कुठं धारी कापीन कुठं काय करीन कुठं आग लागली. लय धारे. तिची खोड बघितली ना हा मग खाली काय करतात. काय त्याशी काल आहे काल हा. अशी काडी लावली ते रांगोळीला लावली तुझ्या प्लॅस्टिकची. हा मग कोणत्या प्लास्टिकच्या हा त्याला पहिले लहानपणी तो काय काय करायचं माहितीये का पडदे लावलेले होते ना मध्ये दरवाजाचे पडदे खिडकीचे पडदे त्याला अगरबत्ती लावलेली असते देवाजवळ अगरबत्ती घ्यायचा आणि ते पडदे जाळीत बसायचा. ते सगळ्या पडद्याला छिद्रच असायची अशी खोड त्याची कातर हातात आली का ते पडदाच कापीत बसायचा. एवढा चांगला नवीन पडदा तो कापीत बसायचा. याच्या हातात नव्हतं. आता खोडकर येतो आणि तू माहिती रांगोळीचे पॅचेस जाळीत बसला होता ना जळाले का जळायला भरून घेईन. कांदा कापले त्याच्याकडून पैसे घे पैसे लय ठेवली पण ती लय झाली टाकायच्यात लय भारी लागल. ते भजे कर ना भाऊ वाट बघत काय भाज्याची. मला लय भूक लागली. हा का? खिचडी खाल्ली ते सकाळी दाबली म्हणलं भूक कशी नाही लागली. साबुदाण्याची खिचडी खाल्ली ती पोटात खूप होती भूक नाही लागली. मला तर आवडते खिचडी ना खिचडी नको. हे बघ साबुदाण्याची खिचडी म्हणतो रोज दिली तरी नको नाही मला. हा का? एवढा सोजरी तू साबुदाण्याची खिचडी मेथीची भाजी वांग्याचं भरीत वांग्याची भाजी म्हणजे वाताळी तेच म्हणजे जे वातळ आहे ना तेच त्याला आवडतं. पहिले त्याला मुळ्यात होतं ना तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणते रवी? ए, ते नको घेऊ त्याच्यात बाटली दिलीच आहे ना. अहो कॉमन असतं ते नाही लाजा सगळ्यांना असतं. असं म्हणलं. तुम्ही म्हणले सगळ्यांना असतं. फक्त ते गाणं सगळ्यांना असेल. पण तो मुळ्यात बरं झालंय ना आता मग टेन्शन आहे का? मग ते असं म्हणलं मग ते काय म्हणते बाई? काय म्हणते मग बाकी झालं का मुळ्यात नाहीये का तुला एकट्यालाच आहे दावा. ते आजार आहे राजू. एवढं टेन्शन नाही. तो बरं अरे ते राखाडी जातं. नाही का बाप, कसं रागाडीचं बघितलं का? मला भाजायच्या माग येते घोडा टाकू दे थांब टाकलं घे नाही टाकलं सोडून बघ बरं, एकदम बघ, सोड. पण हे करून ते कट करून टाकू टेन्शन नको घेऊ. नको टेन्शन घेऊ. लाजला घेऊ आता सगळ्यांना समजणार राजूला काय आजार होता. मला तर दादाचं काय नाही पण आता समजा गोवा हे केलं म्हणून माणसं काय म्हणतात अरे याला असं असेल हा? आणि जर असं जर म्हणलं तर मग तुला कसं वाटेल हा? आता इथं काय चाललं होतं पहिलं राजूला मूळव्याध होतं ना तर त्याला आम्ही वातळ वगैरे असं काहीच खायला नव्हतं देत. पण आता त्याची आम्ही ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित घेतली ना गोळ्या औषधामुळे त्याला एकदम व्यवस्थित बरं वाटतंय. आता वर्ष दीड वर्ष होत आलं त्याला कसलाच त्रास होत नाही आणि त्याचं मूळव्याध बरं झाल्यामुळे तो वातळ वगैरे सगळं खातो. तर आकाश त्याला बोलला ना तुम्हाला मूळव्याध होतो त्यामुळे तुम्ही खात नव्हते असं तसं. तर राजू काय म्हणतो व्हिडिओमध्ये तू मूळव्याधाचं बोलू नको लोक काय म्हणते राजूला कोणता आजार होता मूळव्याध होतो असं तसं. तर तो थोडासा लाजल्यासारखा झाला. तर आता पाहिलं ना तुम्ही तो भरपूर बोलतो पण कॅमेरा समोर थोडंसं कमीच बोलतो तो. राजूला एवढे छान भजे येतात ना तर 8 दिवसातून एकदा तरी आम्ही त्याच्या हातचे भजे खात असतो. कसे टक लावून बसलेत भाज्याला. तसंच घेत हा, काय लागेल तुला कशाला लागेल? हे करायला मिरच्या टाकायला याच्यातच टाकून दे. आणि भजी का काढायची.
माझी आजी हॉटेल चालवायची ना, तर हॉटेलमध्ये जसे भजे बनवायची ना माझी आजी, सेम टू सेम एकदम तसेच भजे राजू करतो. ज्या दिवशी राजू भजे बनवतो ना त्या दिवशी सगळे पोट भरून भजे खातात आणि जेवण सुद्धा नको म्हणतात. त्यामुळे म्हणलं आता पकोडे तर काढतोय राजू, आता थोडीशी कढी बनवू आपण आणि कढीमध्ये ते मग भजे पण टाकू आणि मग थोडासा भात किंवा चपाती करता येईल. आता बघितलं ना तुम्ही, संध्याकाळी सगळे घरी असतात ना त्यामुळं गोळ्यामेळ्याने एकदम छान वाटतं, व्हिडिओ पण छान निघतो. पण सकाळी सगळ्यांना जायचं असतं, खूप घाई गडबड असते ना त्यामुळं व्हिडिओ पण शूट घ्यायला कधी कधी जमत नाही. मापात एकदा टाकला ना त्या धरीत नाहीत ना मग. सोडू काय ना. आता आम्ही सगळ्यांनी पोटभर भजे खाल्ले आणि आमच्या गावाला मुलगाचे गणेश, तर तो आपल्या घरापासून थोड्याशा अंतरावर राहतो, तर त्याला पण बोलवलं होतं भजे खायला, पण त्याला यायला उशीर झाला. त्यामुळे आता त्याला बसवलं होतं चुलीजवळ आणि राजूला म्हटलं त्याला पोटभर भजे खाऊ घाल आता, कारण राजूच्या हातचे भजे त्याला पण खूप आवडतात आणि राजू आणि गणेश दोघं पण एकाच कंपनीमध्ये कामाला आहेत. तर सगळ्यांनी भजे खाल्ले, निवांत झाले सगळे. त्यानंतर मी थोडंसं पुन्हा पीठ मळलं भजे काढण्यासाठी, कारण जे पहिले राजूने भजे काढले होते ना त्याच्यामध्ये कांदा होता आणि ते कांद्याचे भजे कढीमध्ये टाकायला नको म्हणलं, त्यामुळं बिना कांद्याचे भजे काढले मी थोडेसे कढी पकोडा बनवण्यासाठी. आता चुलीजवळ फौजी साहेब बसले होते भजे तळण्यासाठी, तर चुलीजवळ मी असं स्वयंपाक करायला लागले ना, फौजी साहेब मला नेहमी असं मदत करत असतात. आता कढी पकोड्यासाठी भजे तळून झाले, त्यानंतर आता मला कढी बनवायची होती, तर कढी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दही घेतलं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं बेसन पीठ घालते. बेसन पिठाने काय होतं, कढीला चांगली बाइंडिंग आल्या जाते, म्हणजे एकीकडं पाणी एकीकडं दूध असं वाटत नाही ते. त्यामुळं मग थोडंसं बेसन घातलं की असं घट्टसर होती जरा कढी, त्यामुळे जास्त नाही पण थोडंसं घालायचं बेसन पीठ. तर दह्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि ते फेटून घेते. आता हळद जर आपण फोडणीमध्ये घातली ना काय होतं, कढी पांढरी होती आणि ते हळदीचा तेलाचा तवंग आहे ना तो कढीवर निसा तरंगतो, पण खाली सगळं पांढरच वाटतं. त्यामुळं आपण जेव्हा दही फेटून घेतो ना, दही बेसन पीठ त्याच्यामध्येच थोडीशी हळद घालायची, म्हणजे कढीला चांगला कलर येतो. तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची सगळं घालते आणि फोडणी चांगली परतती तोपर्यंत हे दही आपण फेटून घेतलं होतं ना बेसन पिठन ते, त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं ढवळून घेतलं. आता फोडणीमध्ये ते घातलं मी आणि जेवढी आपल्याला कढी बनवायची ना तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी घालते. आता घट्ट पातळ कसं करायचं ते पाहायचं, कारण कढीमध्ये आपण भजे सोडणार आहेत ना त्यामुळे नंतर कढी घट्ट होती. तर कढी थोडीशी अशी मिडियमच ठेवायची, जास्त घट्ट पण नाही बनवायची. तर कढीमध्ये मी आता पुन्हा थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलाय. कढीपत्त्यामुळं कढीला खूप छान फ्लेवर येतो. तर तुम्ही बघू शकता कढीला किती छान कलर आलाय. कढी जास्त उकळून पण नाही द्यायची, हलकी उकळी यायला लागली ना लगेच उतरून ठेवायची. जास्त उकळून दिलं ना तर कढी पातळ होती. मग आता कढीला उकळी यायला लागली होती ना त्याच्यामध्ये मी लगेच भजे घातले आणि कढी उतरून ठेवली. चपात्या केल्या, चपात्या करूपर्यंत ते भजे छान भिजले त्या कढीमध्ये. तर चपात्या झाल्यानंतर मी सगळ्यांना जेवायला दिलं आणि म्हणलं चला मी तुमचं शूट घेते थोडंसं, त्यानंतर मी पण जेवायला बसते. तर संध्याकाळचं असं सगळे एकत्र असल्यावर चुलीवर स्वयंपाक करताना सगळे आसपास येतात, चुलीजवळ बसतात. स्वयंपाक झाल्यानंतर सगळे एकत्र जेवतो, किती भारी वाटतं ना, एकदम म्हणजे गावाकडल्यासारखं फील होतं. कशी झाली कढी मग? एकदम झकास. हा का राजू, कशी झाली? खिचडीच अयो बघा, एवढी त्याला साबुदाण्याची खिचडी आवडते ना, त्यांनी कढी पकोडा सुद्धा नाही खाल्ला. म्हणला मी भजे खाल्लेत आणि साबुदाण्याची खिचडी होती ना सकाळची थोडीशी डब्यामध्ये, तर तीच खातोय तो आता. एवढा सोजरी येडा येऊ है ना. तर सागर अजून मेडिकलमधून आलाच नव्हता, तो आल्यानंतर आम्ही दोघं मायलेक जेवायला बसू. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.